तर नमस्कार मित्रांनो, आज आपण गेलो होतो नागपंचमी निमित्त श्री स्वयंभू महादेव मंदिर स्वयंभूवाडी या ठिकाणी. आणि जाता जाता असं काहीतरी कृत्य करत जायलाच लागते. आणि गर्दी तर एवढी ढीग होती की नाही, मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटर लांब गाडी लावावी लागली. आणि गाडी लावून चालत जाण्यात काही वेगळाच आनंद येतो, तो फक्त चालणाऱ्यांनाच माहिती असतो. आणि चालत जाता जाता काही लोक जुन्या परंपरेनुसार गीत म्हणत निघाले होते. आणि जसा जसा मंदिराचा शिखर दिसत होता तशी दर्शनाची ओढ वाढत होती. आणि मग काय हो, देवाच्या समोर अगरबत्ती लावली, नारळ फोडला आणि गेलो मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. आणि दर्शन घेता मन अगदी प्रसन्न झालेले. मग जाता जाता घरच्यांसाठी देवाकडून प्रसाद देखील घेतला. आणि तेवढ्यात या काकांच्या हातातील टॉयज बघून मला लहानपणाची आठवण झाली. आणि मंदिराच्या समोरून शूट घेण्यासाठी एकदम भारी वाटत होतं, कारण वातावरण एवढं एक नंबर होतं. आणि इथे येणाऱ्या भक्तांसाठी काही लोक प्रसाद देखील वाटत होती. मंदिरामधून परतून खाली येताना गर्दी खूप झालेली, गाड्यांनी तर रस्ता जाम झालेला. आणि त्यातून कशी कशी वाट काढत आम्ही आमच्या गाडीजवळ येऊन पोहोचलो. आणि मग गाडीला स्टार्टर मारताच घरच्या दिशेने वाट चालू लागलो. मग भावानं, तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. आणि तुम्ही देखील स्वयंभू महादेवांचे दर्शन घेतले का कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.